महाराष्ट्रातील रेशन धान्य दुकानदार हे त्यांच्या कमिशन वाढीबाबत, ई-पोस मशीन मिळण्याबाबत तसेच त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी व विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत। त्यांच्या मागण्या गेले वर्षभर पाठपुरावा करूनही सरकार कोणतीच ठोस भूमिका घेत नाही। वारंवार संप, काम बंद आंदोलन करूनही सरकार कोणतीच सकारात्मक भूमिका घेत नाही। या सरकारच्या उदासीनतेवर रेशन धान्य दुकानदारांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन त्याबाबत शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, यासाठी आज दसरा चौक कोल्हापूर येथे रेशन धान्य दुकानदारांनी आक्रोश निदर्शने देऊन शासनास इशारा दिलाय। त्यांनी राज्य शासनाने रेशन धान्य दुकानदारांचा प्रश्न गांभीर्याने घेतले नाही तर 16 जानेवारी रोजी दिल्ली रामलीला मैदान ते संसद भवनावर मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दसरा चौकात आक्रोश निदर्शने करताना महाराष्ट्र रेशन बचाव समितीचे सेक्रेटरी कॉम्रेड चंद्रकांत यादव, कोल्हापूर जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेनेचे विजय देवणे, हातकणंगले संघटनेचे अध्यक्ष श्रीपतराव पाटील, कागल अध्यक्ष संदीप लाटकर, जिल्हा अध्यक्ष संजय येसादे, गजानन छलदार, राजेश मंडलिक, पांडुरंग सुभेदार, अबू बारगीर, आनंद लादे इत्यादी उपस्थित होते। गेले अनेक दिवसाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आक्रोश निदर्शनाचा कार्यक्रम घेतला होता। आम्ही आंदोलन केलेलं आहे, ज्यामध्ये आमच्या सातत्यानं ज्या मागण्या आहेत त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी निदर्शने केली। नजीकच्या काळामध्ये या जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही 16 जानेवारीला संसदेवरती धडक मोर्चा करू।